लिहू देता जेवण करता का साखर लिहू देता साखर या देवा साखर ह्यो काय लवकर येतच नाही खूप उशीर झाला म्हणजे मग हिनं काय केलं त्या पाहुण्याजवळ डबा द्यायला जा बरं म्हणजे शेतात डबा घेऊन जा ते काय मालक येणार घरी तुम्ही डबा घेऊन जा म्हणजे त्यांचा ह्यो डबा घेऊन शेतात गेला आता शेतात डबा घेऊन गेल्याच्या नंतर तिथं डबा नेला त्यांनी मग पाहुणे हे बसले जेवायला बसले हे म्हणतो पाहुणेराव जेवण करता का खीर लिहू देता मला खीर माठ पाठी मग खीर यायला लागली म्हणल्यावर हे म्हणला जा दे मग खीरच खाता येईल हे म्हणतो नाही जेव्हा तुम्ही जेव्हा मी नंतर देतो मग नंतर मग ते काय झालं नाही जेवला ते पाहुणा काय कोणी चालू नाही वाट पाहून पाहून 4 वाजले यांचं आऊत सोडायचा बी टाइम झाला हे म्हणतो काय खीर काय आली नाही चला आपल्याला जावं लागेल आता घरी गेलं मग याने म्हैस बांधली ती बांधाला तारा वगैरे टाकले ती म्हशीला पाणी गिनी पाजलं बैल घेतले आपले आला घरी 5 दिवस मला पाहुणा उपाशीच त्याला काही खाऊ घातलेलं नाही काय नाही आणि बस संध्याकाळी मग म्हैस पळाली पा काय झालं घरी गेल्या गेल्या मग ती म्हैस बुजाडली तर पळाली दर्जत घरी जायची ती पळाली लांब गावाच्या बाहेर गेली पळाली मग काय केलं हे मोठ्याने म्हणला अरे बायकोला म्हणे अरे म्हणे काय कर तू पाहुण्याला बांधव म्हणे मी काठी घेऊन येतो पाहुण्याला बांधव काठी घेऊन येतो पाहुणा म्हणतो अरे बाप मला आज हिरभर जेवण नाही काहीच नाही उपाशी आनंद हे काय बांधून मारते का काय जावा लागला पळाला पाहुणा काय पळतोय पाहुणा पळतोय येऊन तर पाहुण्याला थांबा जेवण करून जा तू नको बाबा अरे थांबा पाहुण्याला मी आता काठी घेऊन येतो थांबा तुम्ही थोडं थांबा तुम्ही आता मी काठीला घेऊन येतो तो म्हणतो नको बाबा ते कशाचा पाहुणा पळतोय गेला बस स्टँड रोड कडे गेला लगे मग तो जातोय बाबा कशाचा पाहुणा गेला पळून आणि मग गेला म्हैस घेऊन आला घरी म्हशीला बांधलं मग तू अरे पाहुण्याला थांबा म्हणतो थांबले का नाही म्हणे गेले बाप ते हसत येतो होणार ते म्हणले आपला प्लॅन सक्सेस झाला का नाही म्हणे काय म्हणे कस काय थांबला का पाहुणा आणि मग त्या पाहुण्याने दुसऱ्या लोकांना सांगितलं अरे ते बेकार आहे म्हणे ते बांधून मारतात म्हणते ते जायचं कोणी त्याच्या घरी मग पुन्हा फिरून पाहुणा आला नाही धन्यवाद